नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत फार्मर आयडीचे स्टेटस कसे चेक करावे। या अगोदर तुम्ही जर फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केले असेल, शेतकऱ्याचे ओळखपत्र त्याची नोंदणी तुम्ही केली असेल, तर त्याचे स्टेटस आता कसे चेक करावे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। कारण तुमचा जो अर्ज आहे, तुम्ही जो रजिस्ट्रेशन केलेला आहे तो पेंडिंगमध्ये आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे किंवा काही कारणास्तव रिजेक्ट झालेला आहे, त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन स्टेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करून तुमचे स्टेटस तुम्ही पाहू शकतात। कारण जो फार्मर आयडी आहे तो शेतकरी योजनांसाठी आणि इतर योजनांसाठी या ठिकाणी अनिवार्य आहे। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे। आणि ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती PM किसान योजनेचे जे लाभार्थी आहे आणि त्यांनी फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांच्या गावनिहाय यादीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर पुढे आपण गावाची यादी कशी पाहायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ व विविध योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत असते। तर या ठिकाणी तुम्हाला ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि तिथे क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की डॅशबोर्ड आहे आणि चेक एनरोलमेंट स्टेटस आहे। आणि आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे, एक आहे एनरोलमेंट ID आणि दुसरा आहे आधार नंबर। तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर यावरती टिक करायचे आहे आणि शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आणि त्यानंतर चेक बटनावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जो काही शेतकरी आहे ज्यांनी फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। तर आपण या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकूया आणि त्यानंतर चेक या बटनावरती क्लिक करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात शेतकऱ्याचा जे काही सेंट्रल ID आहे ती क्रिएट झालेली आहे आणि अप्रूव्हल स्टेटसमध्ये अप्रूव्हल दाखवत आहे। आणि या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नाव आहे ते दाखवत आहे। एनरोलमेंट डेट या शेतकऱ्यांनी कधी फॉर्म भरलं होतं त्याची तारीख दाखवत आहे आणि अप्रूव्हल कधी झालं त्याची सुद्धा तारीख या ठिकाणी दाखवली जात आहे। अप्रूव्हल रिमार्कमध्ये ऑटो अप्रूव्हल बाय सिस्टम याप्रमाणे स्टेटस तुम्ही पाहू शकतात। तर या शेतकऱ्याच्या या ठिकाणी जे काही फार्मर आयडी आहे ती अप्रूव्ह झालेली आहे आणि सेंट्रल ID आहे ती सुद्धा या ठिकाणी क्रिएट झालेली आहे। आता आपण पाहणार आहोत की जे PM किसान योजनेचे लाभार्थी आहे आणि ज्यांनी फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी केलेले नाही त्यांची गावनिहाय यादी या ठिकाणी ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ती यादी कशी डाउनलोड करावी व त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे चेक कसे करावे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी जर तुमच्याकडे CSC ID असेल तर तुम्हाला लॉग इन विथ CSC या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन होऊ शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला CSC ID टाकून घ्यायची आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड या बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे। त्यानंतर साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि या प्रकारचे तुमचं इंटरफेस आहे तो ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला रिपोर्ट्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी दाखवलं जाईल, त्या जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गावांची यादी या ठिकाणी येईल, तर त्या तुमचे गाव असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर दाखवलं जाईल PM किसान फार्मर रजिस्ट्रेशन इन फार्मर जे काही आहे फार्मर ID आणि त्यांची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल। ती लिस्ट डाउनलोड करण्यासाठी एक्सपोर्ट एक्सेलवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक्सेलमध्ये ती फाईल डाउनलोड होईल, ती तुम्ही पाहू शकतात। तर या प्रकारची माहिती घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।